महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभाग अंतर्गत येणाऱ्या शासकीय जिल्हा रुग्णालय, मेंटल हॉस्पिटल आणि टीबी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये सहभागी होत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी गृहनिर्माण राज्यमंत्री आमदार सचिन अहिर आणि आमदार मनोज जामसुतकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना आश्वासित केलेलं आहे की तुमच्या मागण्यांसंदर्भात येत्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपले प्रश्न मांडून आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात सरकारला भाग पाडू। आज भाऊसाहेब पठाणांच्या नेतृत्वाखाली हा आंदोलन आज आझाद मैदानमध्ये सर्वांना संघटित करण्याचं काम आज या निमित्ताने केलेलं आहे। आज तुम्ही बघितलं असेल की देशाच्या सैन्याने जे केलेले जे शौर्य कार्य आहे त्याचा एका बाजूला कौतुक आणि अभिनंदन करण्याचा देखील ठराव सुरुवातीला आम्ही घेण्याचं काम केलं आणि मला असं वाटतं की आता कर्मचाऱ्यांना पण देखील आपल्या प्रश्न हक्कासाठी आता काहीतरी वेगळं स्ट्राईक करावी लागेल की काय अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून तुम्ही बघता की देशव्यापी देखील संप आता पुकारण्याचं काम केलेलं आहे की BMS एकच संस्था आहे जी आलेली नाहीये, बाकी सर्व संघटना लोक एकत्रित आलेले आहे। आज पण राज्य सरकारच्या गट ड प्रमाणे जे चतुर्श्रेणींचा मनोरुग्ण रुग्णालयाचा असेल, आरोग्य सेवेतल्या कर्मचाऱ्यांचा असेल किंवा राज्य विमा कामगार असलेल्या हॉस्पिटलच्या बाबतीतल्या कर्मचाऱ्यांचा असेल, या सर्वांनी वेळोवेळी सरकारला मागणी करून देखील त्याची दखलच घेतली जात नाही। म्हणून आज ही सर्व संघटनेची लोक एकत्रित रीतीने येऊन इकडे एकत्रित आलेले आहे। महासंघाचा पण पाठिंबा त्यांना आज मिळालेला आहे। आम्ही पण आमच्या संघटनेच्या वतीने पाठिंबा देऊन वेळ प्रसंगी अधिवेशनाच्या पूर्वीला पण देखील मोठं जन आंदोलन या प्रश्नावरती निर्माण करण्याचा निर्धार आज या मेळाव्यामध्ये आणि किंवा या आंदोलनामध्ये करण्याचं काम केलेलं आहे। लवकरात लवकर विरोधी पक्ष नेत्यांबरोबर पण चर्चा करून त्याच्यातली चर्चा विधानसभा आणि विधान परिषद मध्ये पण देखील यांचा आवाज म्हणून आम्ही सरकारकडे देखील दाद मागण्याचं काम आम्ही करणार आहोत। किमान वेतनचा कायदा हा राज्य सरकारने मान्य केल्यानंतर देखील त्याची किमान वेतनाची पण देखील बैठक झालेली नाहीये। गेल्या 2 वर्षापासून तो वेतन वाढ पण केलेला नाहीये। या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की एका दुसऱ्या धरणे आंदोलन ठीक आहे, पण त्याच्या पलीकडे आपल्या मागण्या मान्य करायच्या असतील, साध्या मागण्यात आपल्या म्हणजे काय आपण सोनं चांदी काय मागत नाही। जो वर्षानुवर्ष हा कामगार कायदा ज्यावेळेला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जन्माला घातला त्या कायद्याचं आपण इथे अवलंबन केलं पाहिजे। पण मुळात या लोकांची संकल्पना हे आहे की यांना कुठलीही राज्यघटना मानायची नाही, यांना मोदी आणि शहांना आपल्या घटनेप्रमाणे स्वतःचे कामकाज करायचे। ही लोकशाहीला बाधा आणणारी सरकार आहे, हे लोकशाहीला पायदळी तुळवून पाहत आहेत। अशा सरकारचं डोकं ठिकाणावर आणायचं असेल तर भाऊ मी मगाशी बोललो की आपल्याकडे 3 हॉस्पिटलचे प्रकार आहेत, एक सिव्हिल हॉस्पिटल आहे, मनोरुग्ण आहे, राज्य कामगार विमा योजनेचे हॉस्पिटल्स आहेत। मग या सरकारला 3 पैकी कुठल्या हॉस्पिटलला ऍडमिट करायचं असेल तर मनोरुग्ण हॉस्पिटल आपण या ठिकाणी ऍडमिट करूया, त्यांना चांगल्या पद्धतीचा शॉक देऊया। आपल्याला चांगला अनुभव असेल, जरी आपण चतुर्थ कर्मचारी असलात तर डॉक्टरांसोबत काम करून करून आपल्याला अनुभव आहे किती मोठा शॉक दिला तर डोक्यात ठिकाणावर येऊ शकतं। ही वेळ आपल्यावरती येऊ नये म्हणून सरकारला आम्ही या ठिकाणी गंभीर इशारा देतोय की कामगारांच्या मागण्या आपण तातडीने मान्य करा, अन्यथा आम्हाला पुढचं पाऊल तीव्र आंदोलनाचं उठवावं लागेल आणि त्यापासून होणारा जो परिणाम आहे त्याची संपूर्ण जबाबदारी या राज्य सरकारची राहील अशा पद्धतीची ग्वाही देतो। माझं नाव आहे बाबाराम कृष्णा कदम। या ठिकाणी सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचा खूप आभारी आहे। आपण या ठिकाणी येऊन आम्हाला या ठिकाणी बोलण्याची किंवा आमच्या मागण्या काय आहेत ते जाणून घेण्याची संधी दिलीत। आमच्या सर्वात मोठी जी आमची मागणी आहे ती 1981चा GR 1981चा GR ज्याप्रमाणे एखादा कर्मचारी सेवानिवृत्त झाला तर त्याच्या पाल्याला शासन सेवेमध्ये सामावून घेतलं जात होतं आणि हा GR 2021 मध्ये बंद झालेला आहे। परंतु ह्या GRच्या आधारे 2000 पासून सामावून घेतलं जात नव्हतं शासकीय पाल्यांच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना, आणि सामावून न घेतल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांवर अन्याय होत होता। आज महाराष्ट्रातल्या भूमिपुत्र शासकीय सेवेपासून वंचित राहिलेले आहेत। त्यामुळे शासनाला माझी विनंती आहे की हा GR लवकरात लवकर पुनर्जीवित करून महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना न्याय द्यावा। प्रियंका सिंह, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई।